नमस्कार सर्वांना. लाईव्ह बॅचच्या या दुसऱ्या पार्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जॉईन होऊ द्या सगळेजण. आपण या पार्टमध्ये खूप काही नवीन गोष्टी शिकणार आहे आणि बिगिनर लोक आहेत ना, बिगिनर लोकांसाठी ही जी क्लास आहे ना सेकंडवाला आजचा, तो खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. सगळं काय सांगतो, हो द्या जॉईन लोक. आणि सर्वांना खूप काय नॉलेज मिळणार आहे आजच्या क्लासमधून. ठीक आहे. काल आपण काय शिकलो माहीत आहे का? ट्रेडिंग बेसिक शिकलो आपण. काय शिकलो ट्रेडिंग बेसिकमध्ये? मार्केट कसं मूव्ह करतं, ॲक्च्युलीमध्ये कसं मूव्ह करतं मार्केट. त्याच्यात मोठमोठ्या अमाऊंटमध्ये पैसा टाकला जातो. ज्या बाजूला पैसा टाकला जातो त्या बाजूला मार्केट मोठ्या मोठ्या मूव्ह देत असते. वरच्या बाजूला समजा पैसा टाकला जास्त तर मार्केट वरच्या बाजूला जाणार, खालच्या बाजूला जास्त पैसा टाकला जाऊ लागला तर खालच्या बाजूला जाणार. मग तसंच असतंय. पण ज्या मोठ्या मोठ्या मूव्ज असतात त्या मूव्ज कोण आणतं? ऑपरेटर आणतो. ऑपरेटर म्हणजे कोण असतो? मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स असतात, त्यानंतर बिलियनर लोक पण असतात. ते लोक काय करतात? मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा टाकतात आणि मोठ्या प्रमाणात पैसा टाकला तर मोठ्या प्रमाणात त्या मार्केटला मूव्ह करता येतं. ह्या गोष्टी आपण कालच्या लाईव्ह क्लासमध्ये शिकलो. त्याच्यानंतर काय शिकलो आपण? बेसिक गोष्टी शिकलो. काय? मार्केटमध्ये कॅन्डलचा बेसिक शिकलो आपण. वीक बॉडी काय असते, त्याच्यानंतर कॅन्डलच्या काही कॅन्डलस्टिक पॅटर्न्सबद्दल मी सांगितलं थोडंफार. त्यानंतर चार्ट पॅटर्न्सबद्दल थोडं बोललो आपण. ट्रॅपिंग कशी होते मार्केटमध्ये ती बोललो मी. ट्रॅपिंग सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मार्केटमध्ये. कसं असतं माहीत आहे का? एक आपल्यासारखा नॉर्मल माणूस, आपल्याला काय म्हणते ते मार्केटमध्ये? रिटेलर, जो छोट्या पैशात ट्रेड करतो, जो छोट्या पैशात सगळ्या गोष्टी करतो, ट्रेड घेणं असो विकणं असो, त्याला काय म्हणतात? रिटेलर म्हणतात थोडक्यात. आणि जो मोठा पैसा लावतो, हजारो करोडमध्ये पैसा असतो, तो असतो ऑपरेटर. मग ऑपरेटर माणूस काय असतो? तो सगळ्यांना ट्रॅप करत असतो. आपल्यासारखे जे रिटेलर्स असतात त्यांना ट्रॅप करत असतो. ॲक्च्युली मार्केट कशाचा खेळ आहे? कुणाचा लॉस झाला तर कुणाचा प्रॉफिट होणार आहे. मग आपला जर ऑपरेटरचं प्रॉफिट होणं गरजेचं आहे, त्यानं एवढ्या अमाऊंटमध्ये पैसा लावतोय, हजारो कोटीमध्ये पैसा लावतोय, तर याचा अर्थ असा आहे की त्याला वाटतंय की भाई मार्केटमध्ये त्याच्या बाजूनं मूव्ह यावी, त्याचा प्रॉफिट व्हावं असं वाटतंय. पण त्याचा प्रॉफिट होण्यासाठी कुणाचा तर लॉस होणं गरजेचं आहे का नाही? ही गोष्ट खूप जास्त गरजेची आहे. मग त्याच्यामुळे ते काय करतात? मोठ्या अमाऊंटमध्ये सुरुवातीला अपोजिट साईडला मूव्ह आणतात. अपोजिट म्हणजे काय? थोडं बाईंग यायला लागली. समजा एखादा सपोर्टचा झोन आहे, समजा सपोर्टवरनं बाईंग यायला लागले, तर त्या ठिकाणावरून मार्केटला थोडंसं खालच्या बाजूला क्वांटिटी टाकून खाली आणलं जातं सुरुवातीला. खाली म्हणजे काय? ते ज्यांनी रिटेलर लोकांनी बाय साईडला एंट्री बनवलेली त्यांना पहिल्यांदा काढलं जातं मार्केटमधून. त्यांना काढल्यानंतर मग मार्केट बाय साईडला शेवटी मूव्ह देतं. कारण की शेअर्स अवेलेबल नसतात ऑपरेटरला, ते शेअर्स सुरुवातीला अवेलेबल करून घेतले जातात आणि त्याच्यानंतर आपला लॉस करून आपला त्यांचा प्रॉफिट करवला जातो. ही गोष्ट आपण शिकलेलो होतो मागच्या लाईव्ह क्लासमध्ये. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या, ज्या की तुम्ही समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आता या लाईव्ह क्लासमध्ये आपण काय शिकणार आहे? या लाईव्ह क्लासमध्ये आपण पहिलं तर शिकणार आहे पिप्स, लॉट्स, लेव्हरेज, स्प्रेड काय असतो, आणि त्याच्यानंतर कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या बेसिक गोष्टी शिकणार आहे. चार्ट पॅटर्न शिकणार आहेत. ॲक्च्युलीमध्ये मी काय सांगितलेलं तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. मी कालच्या लाईव्हमध्ये सांगितलेलं आपण रिटेलरसारखं ट्रेड करणार नाही. म्हणजे कसं? डब्ल्यू आला बाय करा, एम आला सेल करा. ह्या गोष्टी कोण करतं? एकदम आपल्यासारखे नवीन लोक जी यूट्यूबवरून शिकून येतात. हा यूट्यूबवर पण महत्त्वाचं नॉलेज असतंय खूप जास्त, परंतु जे लोक नॉर्मल गोष्टी शिकतात यूट्यूबवरून, ते लोक काय करतात? डब्ल्यू आला बाईंग करतात, एम आला सेलिंग करतात. ह्या गोष्टी रिटेलर लोक करतात, परंतु आपल्याला तसं करायचं नाही. तसं केलं तर आपण काय होणार? ट्रॅप होणार मार्केटमध्ये. आपला काय होणार? लॉस होणार मार्केटमध्ये. ही गोष्टी तुम्ही समजणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण काय करणार आहे? सुरुवातीला त्यांच्या विरोधात एंट्र्या बनवून, म्हणजे त्यांच्या लिक्विडिटी घेतल्यानंतर एंट्र्या बनवून ट्राय करणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला रिटेलरची सायकोलॉजी समजणं खूप जास्त गरजेचं आहे. सायकोलॉजी म्हणजे काय असतं? तो कसा ट्रेड करतो. एखादी गोष्ट जर तुम्हाला मास्टर करायची आहे तर त्याच्यातले म्हणजे समजा समोरच्याचा लॉस करवायचा आहे, तर समोरचा कोणत्या सायकोलॉजीवर ट्रेड करतो हे समजणं आपल्याला गरजेचं आहे का नाही? समोरचा समजा रिटेलर आहे, आपण आता ऑपरेटर समजायचं, आपण ऑपरेटरसारखं ट्रेड करणार आहे आता. मग आपण काय समजायचं की भाई आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत
नेटवर्क प्रॉब्लेम. नेट चालतंय बघा, तुमचा प्रॉब्लेम असेल. इथून तर चांगलं फुल नेट आहे, वायफायवर चालू आहे. सांगा एकदा, नेट चालू आहे का? ठीक आहे, चालू आहे नेट. मग काय मी म्हणत होतो की भाई, आपल्याला समोरच्याची सायकोलॉजी समजणं खूप जास्त गरजेचं आहे. जी रिटेलर लोक आहेत ते त्यांनी ट्रेड कशा सायकोलॉजीवर करतात. जर त्यांचा लॉस झाला तर आपला प्रॉफिट होणार, सिंपल गोष्ट आहे. त्यांची सायकोलॉजी समजण्यासाठी डब्ल्यू पॅटर्न शिकणार आपण, एम पॅटर्न शिकणार, कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार, चार्ट पॅटर्न शिकणार आणि त्यांनी कसे ट्रेड करतात आधी ती शिकणार आणि मग आपण कसं ट्रेड करायचं ती शिकणार. ही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या तुम्ही जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. काय नाही, काय प्रॉब्लेम नाही, एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या. बिगिनर लोक एकदम लक्ष देऊन ऐका, कारण बिगिनर लोकांना कसं असतंय, ॲडव्हान्स लोकांना ह्या थोड्याफार गोष्टी माहीत असू शकते त्या, परंतु ज्या गोष्टी आपण ज्या पद्धतीनं सांगणार आहे त्या पद्धतीनं माहीत नसणार आहेत त्यांना सुद्धा. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट ची एक वेगवेगळी पद्धत असते. ठीक आहे, समजून घेण्याची. त्यांनी ज्या पद्धतीनं समजले त्या पद्धतीनं प्रत्येकजण समजत नसतोय, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जाणून घ्या आधी. आणि ठीक आहे, मग डायरेक्टली आता चार्टवर जाऊया. काय गोष्टी आहे ते तुम्हाला सांगतो सिम्पली आणि त्याच्यानंतर सुरुवात करूया तुमच्या सगळ्या लर्निंगची. ठीक आहे, शेअर स्क्रीन करतो. ठीक आहे, सर्वांना स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन दिसते का सर्वांना? दादा रेकॉर्डिंग भेटेल का नाही बघा, मी ट्राय करतोय रेकॉर्डिंग करायचं. भेटेल ना भेटेल ती आता काय सांगू शकत नाही, कारण कसं असतंय माहिती आहे का, मी तर रेकॉर्डिंग तर करतोय. कालचं रेकॉर्डिंग केलं होतं पण काल काय झालेलं नाही, हे गोष्ट सांगतो. त्याच्यामुळे आज पण काय मी सांगू शकत नाही. लाईव्हमध्ये तुम्ही बघितलेलं कधीही बेटर राहते. ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही नंतर बघण्यापेक्षा. लाईव्ह मार्केट चालू आहे आता. लाईव्ह मार्केटमध्ये कसं करायचं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे प्रभू, लाईट गेली. कसं काय करायचं मित्रांनो? एकच मिनिट. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. थोडं लाईट गेल्यामुळे जरा वायफायचा इश्यू झाला होता, डिस्कनेक्ट झालं होतं. काय प्रॉब्लेम नाही, करू आपण परत एकदा चालू. ठीक आहे, परत आपण मेन मुद्द्यावर येऊया आपल्या. ठीक आहे, सर्वांना दिसतोय चार्ट वगैरे? एकदा कन्फर्म करा, चार्ट वगैरे सगळ्यांना दिसतोय का? मी एकदा चेक करतो इथनं, मग आपण जाऊया आपल्या पॉईंटवर. ज्या गोष्टी शिकवायच्या आहेत त्या आपल्याला इम्पॉर्टंट त्या शिकूया. ठीक आहे, ठीक आहे, दिसतंय सगळं, काय प्रॉब्लेम नाही. मी चेक केलं. तर आपल्याला काय शिकायचं होतं, ऑपरेटर सायकोलॉजीनं ट्रेड करायचं आहे आपल्याला. तर सुरुवातीला रिटेलरची सायकोलॉजी आपल्याला शिकून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. रिटेलर लोक कशी ट्रेड करतात ही शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांची सायकोलॉजी शिकलं तर आपण मास्टर होणार त्यांच्या सायकोलॉजीमध्ये आणि मग आपण ट्रेड करून आपण प्रॉफिट करणार मोठा मोठा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी समजून घ्या. सुरुवातीला आपल्याला काय शिकायचं आहे, मार्केटची मुवमेंट. ठीक आहे, मार्केटची मुवमेंट सुरुवातीला सांगतो, मागच्या क्लासमधलं पण जे सांगितलेलं बेसिक गोष्टी बरं का. इथं मार्केट काय झालंय, खाली आले म्हणजे काय, खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पैसा टाकला गेला, त्याच्यामुळे मार्केट खालच्या बाजूला मूव दिलं. वर गेलंय म्हणजे वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पैसा टाकला गेला मार्केटमध्ये, त्याच्यामुळे मार्केट वरच्या बाजूला मुवमेंट दिलेला आहे. ही सिंपल फंडा असतो मार्केटच्या मुवमेंटचा. ठीक आहे, ज्या बाजूला मोठा पैसा त्या बाजूला मार्केट मुवमेंट देतं. ठीक आहे, आणि असं नाही की डायरेक्टच देतं. हे तर हायर राईज बनवत मुवमेंट दिले. हायर राईज म्हणजे काय की भाई, हे असं असं होत असतंय मित्रांनो. काय तर सारखं प्रॉब्लेम होतात. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना दिसतोय ना मी? इम्पॉर्टंट आहे. स्क्रीन शेअर करतो परत एकदा.
बरं ठीक आहे, जाऊ आता मुद्द्यावर जाऊया आपण डायरेक्ट. जे मी सांगितलं मार्केट खालच्या बाजूला चाललंय तर मोठा पैसा टाकला गेलाय खालच्या बाजूला, वरच्या बाजूला चाललंय तर वरच्या बाजूला मोठा पैसा टाकला गेलाय. जर मार्केट हायर हायज बनवतंय, जर मार्केट हायर हायज बनवतंय समजा, तर हायर हायज बनवत पहिल्यांदा रिटेलर लोक जे रॅन्डम जे बाय करतात त्यांना इथं काढलं जाते. फिबची लेवल असते 50%ची, त्या लेवलमधनं काढलं जाते. ही फिब वगैरे सगळं शिकवणार आहे मी तुम्हाला, ट्रेड कसं करायचं. सुरुवातीला आपण जाऊया बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न्सवर. ठीक आहे, ठीक आहे. खूप सारे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत मार्केटमध्ये, एक आहे असं नाही, हजारो कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. आपल्याला काय शिकायचे आहेत, इम्पॉर्टंट 4 ते 5 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपल्याला शिकायचे आहेत, इम्पॉर्टंट बरं का. उगाच कुठलेही मी शिकवून एवढे आहेत बघा, एवढे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत म्हणून मी एवढे शिकवणार का तुम्हाला, नाही. तुमच्या डोक्यात तर घुसायला पाहिजेत त्या गोष्टी, इम्पॉर्टंट आहेत तेवढेच शिकवणार मी तुम्हाला. उगाच काहीही शिकवत बसणार नाही. ठीक आहे, त्यासाठी सुरुवातीला आपण एवढे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत, तुम्ही बघून घ्या काय काय आहे त्या, त्यानंतर मी इम्पॉर्टंट वाले शिकवतो तुम्हाला. ठीक आहे, आता जाऊया डायरेक्ट नेक्स्ट पेजवर आणि सुरुवातीला जाणून घेऊ डोजी. डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा असतो डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. ह्याच्यात काय असतं, बॉडी कॅन्डलची खूप जास्त छोटी असते. एक मिनिट आहे, काय होतं, कॅन्डलची बॉडी जी असते ना ती छोटी असते आणि त्याची विक जी असते ना ती खूप मोठी असते. विक किंवा शॅडो काहीही म्हणू शकता तुम्ही. बॉडी नाच्या बरोबर असते ते एकदा चेक करा तुम्ही, बॉडी आहे का कॅन्डलला, नाही आहे का, नाही. ही काय असतं मार्केटमध्ये न्यूट्रल मार्केटला सांगत असते की मार्केट या ठिकाणी न्यूट्रल आहे, बायच्या बाजूला पण जास्त नाही, सेलच्या बाजूला पण जास्त नाही. असे कॅन्डल्स ज्या मॅक्झिमम टाइम येतात आणि तिथनं जे रिव्हर्सलच्या पुढच्या सायन्स असतात ते येतात आणि रिव्हर्सल येऊ शकतं. ठीक आहे, ॲक्च्युलीमध्ये चार्टमध्ये जाऊन पण मी तुम्हाला दाखवतो डोजी कॅन्डल कशाला म्हणतात. ठीक आहे, आता इथं एकदा चेक करा मार्केट काय चाललंय, वरच्या बाजूला मूव देते. इथं काय वरच्या बाजूला मार्केट चाललेलं आहे, पण वरच्या बाजूला जाताना इथं काय बनला, एक डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. कशावरनं डोजी आहे ही बघा, किती छोटा कॅन्डल आहे. सुरुवातीला एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही जाणून घ्या, किती छोटा कॅन्डल आहे हा, आणि त्याची बॉडी किती आहे, एवढी छोटी. वीक किती आहे, बॉडीचे डबल आहे वीक. ही इम्पॉर्टंट आहे, वीक काय आहे, बॉडीचे डबल आहे. आणि ही कॅन्डल म्हणलं तर मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे, सध्याला न्यूट्रल आहे मार्केट, ही समजून घ्या तुम्ही. वर जाणार खाली जाणार आपल्याला माहीत नाही. त्यानंतर कुठला तर इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न बनायची वाट बघायची, कुठली कन्फर्मेशन येते का बघायची, आणि त्यानंतर सेलला जाणार बायला जाणार मार्केट, त्यानंतर डिसाईड होतं. ठीक आहे, मग कसं असतंय इथं बघा, डोजी आल्यानंतर मार्केट काय झालं, खालच्या बाजूला मूव दिलेला आहे. तसंच बघायला गेलं प्रत्येक वेळेस बरं का, ज्या वेळेस रिव्हर्सल दिसेल तिथे डोजी, हॅमर, ह्या सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतच असते. सांगतो तुम्हाला, हॅमर पण सांगतो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता बघा इथं काय झालं, मार्केट वर गेल्यानंतर इथं काय बनला, डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. डोजी म्हणजे काय, बॉडी छोटी, ह्याची विक पण छोटी आहे, पण तुम्ही ते ऑब्झर्व केल्यावरनं कळणार तुम्हाला कुठला डोजी कुठला नॉर्मल. ठीक आहे, सगळे सारखेच असतात. बघ एक गोष्ट लक्षात घ्या, आता मार्केटमध्ये आले किती जास्त बाईंग. ठीक आहे, बाईंग आली, बाईंग नंतर काय झालं, इथं वर जाऊन 2 डोजी कॅन्डल आले. ह्याचं काय आहे, पहिल्यांदा बघा बॉडी खूप जास्त मोठी आहे, छोटी आहे, बॉडी छोटी आणि विक जास्त मोठी आहे, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर काय झालंय, मार्केटमध्ये आला एक एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला, पण आपल्याला काय सांगतोय मी, इथं न्यूट्रल आहे या ठिकाणी मार्केट, काय होणार आपल्याला माहित नाही. याच्यानंतर कन्फर्मेशनची वाट बघायची आणि सेल साईडला प्लॅन करायची एंट्री. ही असते डोजीचं काम, जे की मी तुम्हाला सांगितलं आता. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसरा कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतो, हॅमर. दुसरा कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो हॅमर. हो का, ह्याला म्हणायचं हॅमर. दिसतोय का सर्वांना, सांगा एकदा मला. हातोडा माहित आहे का तुम्हाला, हातोडा आपल्या मराठी भाषेत, हातोडा म्हणजेच हॅमर झाला, तिलाच इंग्लिशमध्ये म्हणते ते. मग कसं असते, हातोडा पॅटर्न्स, हातोड्यासारखा दिसणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला ना मार्केट त्या ठिकाणी, खालच्या बाजूला बनला वर जातो, वरच्या बाजूला बनला खाली येतो. आता बघा याचं काय असतं, डोजी जो कॅन्डल आहे ना, सेम टू सेम हॅमर असतो. डोजी हॅमर जवळजवळ सेमच आहेत, परंतु जे ह्याची बॉडी जी असते ना एका बाजूला असते, जी हॅमर आहे ना त्याची बॉडी एका बाजूला असते आणि वीक एका बाजूला असते. डोजीची काय असते, बॉडी मधोमध असते आणि जी वीक असते ती दोन्ही बाजूला असते.
याची काय असते, बॉडी एकाच बाजूला असते आणि विक एकाच बाजूला असते. मोठी बॉडीचे डबल ट्रिपल कितीही मोठी असू शकते डोजीची. ठीक आहे. लाल हिरवा दोन्ही कलरमध्ये, रेड ग्रीन दोन्ही कलरमध्ये डोजी आपला हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो. एक गोष्ट लक्षात घ्या. आता ही काय आहे, ग्रीन हॅमर आहे. हॅमरमध्ये पण दोन प्रकार आहेत, नॉर्मल हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर. दोन्ही शिकवतो तुम्हाला. एक गोष्ट बघा तुम्ही इथं सुरुवातीला दाखवतो मी तुम्हाला किती आहेत. हो का, हे काय आहे हॅमर. हॅमर काय आहे, इथं खालच्या बाजूला विक दिसते, जी वरच्या बाजूला बॉडी दिसते. बॉडी म्हणजे काय, ही ग्रीन कलरचा हॅमर आहे. ठीक आहे. आणि दुसरा रेड कलरचा हॅमर आहे. दोन्हीला काय म्हणायचं, हॅमरच म्हणायचं. रेड असो ग्रीन असो दोन्ही कलरमध्ये येऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घ्या. दोन्हीचं सिग्नल काय आहे, रिव्हर्सल. मार्केट त्या ठिकाणावरून रिव्हर्स होणार, ही दोन्हीचं काम आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, ही दुसरा वाला हॅमर झाला. याच्यात काय बॉडी आहे, याच्यात पण बॉडी आहे, ग्रीन रेड दोन्ही आहे, त्याच्यामध्ये बॉडी दोन्हीत पण आहे. परंतु याची वीक वरच्या बाजूला पण छोटीशी वीक आहे. खालच्या बाजूला तर आहेच वीक, त्याच्यानंतर वरच्या बाजूला पण छोटीशी वीक आहे. असं नाही की बॉडी वरच्या बाजूला असली आणि त्याच्यावर वीकच नसणार, असणार वीक पण असू शकते छोटीशी, पण ती बघणं इम्पॉर्टंट आहे. ऑब्झर्वेशननं ह्या गोष्टी तुम्हाला कळत जाणार. ठीक आहे. सुरुवातीला हे सांगतो, त्यानंतर इन्व्हर्टेड हॅमरचं सांगतो. इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय, उलटा हातोडा. मग तुम्ही जी हा वरच्या बाजूला आहे ना, सेम टू सेम उलट्या बाजूला पण असतो. ठीक आहे. सुरुवातीला हॅमर कसा वर्क करतोय लावा मार्केटमध्ये मी नेऊन तुम्हाला दाखवतो, आणि त्याच्यानंतर मग इन्व्हर्टेड हॅमरवर जाऊया आपण. सगळ्या गोष्टी एकदम सांगणं म्हणजे कन्फ्यूज होईल तुम्हाला खूप जास्त. ठीक आहे. आता ठीक आहे, इथं मार्केट काय झालं, अप ट्रेंडमध्ये होतं. चेक करा एकदा. इथनं काय झालं, वर गेलं, डब्ल्यू पॅटर्न बनवून वर गेले. डब्ल्यू बद्दल पण सांगणार आहे, थोडं थांबा. आणि इथं जाऊन इथनं फॉल झाले. त्याच्या आधी काय बनलंय तुम्हाला दिसतंय का, हॅमर बनलाय. चेक करा एकदा. इथं काय आहे, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर आहे. नॉर्मल हॅमर दाखवतो आणि इन्व्हर्टेड वर जायला लगे. ठीक आहे. हो, इथं काय झालं, मार्केटमध्ये वर जाताना वरच्या बाजूला मार्केटनं मूव दिले. वर जाताना इथं काय झालं, ग्रीन हॅमर बनला. वरच्या बाजूला बॉडी दिसते तुम्हाला, वरच्या बाजूला बॉडी दिसते आणि खालच्या बाजूला मोठी वीक आहे. हे काय दिसतं, रिव्हर्सल सिग्नल देतं. इथं काय बनला, एक हातोडा बनला. सिम्पली तुम्हाला सांगतो, इथं काय बनला, हातोडा बनला. आणि त्या ठिकाणी नेऊन मार्केट खालच्या बाजूला मुवमेंट दिले, मार्केट तिथनं पडलेलं आहे. तसंच खालच्या बाजूला इथं बघा, मार्केट इथं काय झालंय, खालच्या बाजूला यायला लागलंय. कुठं, इथं चेक करायला. मार्केट काय झालंय, खालच्या बाजूला मूव देते. आणि इथं मूव दिल्यानंतर इथं काय बनला, एक हॅमर बनला. चेक करा एकदा. ही काय आहे, हॅमर म्हणायचं याला. जेव्हा ह्याची बॉडी एका बाजूला आहे आणि त्याची वीक दुसऱ्या बाजूला आहे, वीक आहे ती बॉडीपेक्षा मोठी दिसते. तर चेक करा एकदा तुम्ही, बॉडीपेक्षा वीक मोठी आहे आणि त्याला खालच्या बाजूने रिजेक्शन खाल्लंय कॅन्डलनं, खालच्या बाजूने रिजेक्शन खाल्लंय. त्याच्यामुळे काय झालं, हा हॅमर बनला. आणि तो हॅमर बनल्यानंतर मार्केटमध्ये काय सिग्नल असतो, रिव्हर्सल सिग्नल असतो. रिव्हर्सल म्हणजे काय, जर मार्केट खाली येते तर खालच्या बाजूला येताना ती हॅमर आला का त्याच्यानंतर मार्केट उलट मूव देणार, म्हणजे वरच्या बाजूला जाणार त्या लेवलपासून, हॅमर बनल्यापासून. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि वरच तसं बनलं वरच्या बाजूला. ठीक आहे. मार्केट वर चाललंय वर चाललंय वर चाललंय आणि हॅमर बनला वर जाऊन, तर मार्केट तिथनं खाली येतं. रिव्हर्सलचं सिग्नल आहे, सिंपल हॅमरचा ही काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगतो, इन्व्हर्टेड हॅमरबद्दल सांगतो. इथंच या आणि इथंच आहे इन्व्हर्टेड हॅमरचं. ठीक आहे. जो हॅमर सांगितला ना मी, वरच्या बाजूला बॉडी खालच्या बाजूला वीक, तसंच आता याच्यात कसं असणार, वरच्या बाजूला वीक असणार, खालच्या बाजूला बॉडी असणार. नोट्स घेऊन बसा, काय तर हे सांगतोय ती ही इन्फॉर्मेशन आहे ना, लिहून घेतली तर खूप चांगलं होईल, तुमच्या लक्षात पण राहणार आहे. ठीक आहे. आणि याचं काय असते, इन्व्हर्टेड हॅमरचे बॉडी खालच्या बाजूला असते आणि वीक वरच्या बाजूला असते. आणि सिम्पली त्याचा दुसरा रेड कलर ग्रीन कलर दोन्ही कलरमध्ये असू शकते. प्लस ही दुसऱ्या बाजूचा दुसरा अँगलनं बघा त्याला, इथं काय दिसते, रेड ग्रीन दोन्ही कलरमध्ये. आणि ह्याच्यात दुसऱ्या बाजूला पण छोटीशी वीक आहे, पण बॉडी काय एकाच बाजूला आहे, बॉडी खालच्याच बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला पण छोटीशी वीक आहेच. असं नसते की वीक नसणार आहे त्या कॅन्डलला. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. इन्व्हर्टेड हॅमरचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. इथं हीच एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आता ते दाखवतं. ठीक आहे.
मार्केट काय चाललंय, वरच्या बाजूला चाललंय. वरच्या बाजूला जाताना मार्केटमध्ये येणार आहे रिव्हर्सल. कशावरनं ओळखायचा, येणार आहे म्हणजे आपल्याला आधीच माहीत आहे का, नाही माहीत आपल्याला आधीच, पण कशावरनं ओळखायचं असते, हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न येणार त्या ठिकाणी. इथे चेक करा मार्केट काय चाललंय, वरच्या बाजूला चाललंय, हायर हाय बनवला, हायर हाय बनवला आणि इथं वरच्या बाजूला मूव दिली आणि इथं जाऊन काय झालं, इन्व्हर्टेड हॅमर बनलाय. वरच्या बाजूला वीक आहे का ह्या कॅन्डलला, खालच्या बाजूला बॉडी आहे का ह्या कॅन्डलला, हाय. मग इथनं काय झालं, मार्केट खालच्या बाजूला मूव दिलं, याला म्हणायचं इन्व्हर्टेड हॅमर. तसंच इथं दुसऱ्यांदा चेक करा, इथं काय चाललं, मार्केट खाली चाललं, खाली चालल्यानंतर वर गेलं, वर गेल्यानंतर इथं काय झालं, रेड कलरचा जो हॅमर आहे इन्व्हर्टेडवाला तो हॅमर बनला. याची काय बॉडी एका बाजूला आहे आणि वीक दुसऱ्या बाजूला आहे. एकदा तुम्ही चेक करा, याची बॉडी काय आहे, एका बाजूला आहे, वीक दुसऱ्या बाजूला आहे. त्याच्यामुळे ह्यानं काय झालं, इथनं मार्केट खाली आलं, रिव्हर्सल सिग्नल दिला. तसंच खालच्या बाजूला पण बनला तर खालच्या बाजूनं पण मार्केट वर जाणार. ठीक आहे, हे झालं हॅमर. थोडंसं समजून घ्यायला तुम्हाला सुरुवातीला काय जाईल, थोडंसं अवघड जाऊ शकतं, कारण की तुम्ही नोट्स बनवून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे, अँगल्फिंग. तीनच कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत जे इम्पॉर्टंट आहे, डोजी, हॅमर, अँगल्फिंग. याच्या बाहेर तुम्ही काय शिकायची गरज आहे का सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये, नाही. तसे लय आहेत कॅन्डलस्टिक पॅटर्न, परंतु मी तेवढेच सांगणार जेवढे इम्पॉर्टंट आहे, जेवढे जी स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये ज्यांचा उपयोग होतोय एवढ्याच सांगणार आहे. बाकी गोष्टी सांगून आपल्याला काय त्यांच्याशी देणं घेणं नाही, हे गोष्ट समजून घ्या तुम्ही. एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, एंगल्फ म्हणजे काय असते, खाऊन टाकणे. एक कॅन्डल असते ना ते दुसऱ्या कॅन्डल्सला खाऊन टाकते सिम्पली. बघा ही याची एक्झाम्पल आहे. इथं काय झालं, एक छोटी ग्रीन कॅन्डल आहे, इथं काय समजायचं, मार्केट वरच्या बाजूला मूव द्यायला लागले, वर चाललंय मार्केट, तिथं काय ग्रीन कॅन्डल आले, ग्रीन कॅन्डलच्या डबल एक रेड कॅन्डल आले. ग्रीन कॅन्डल आहे ना त्याच्या डबल आहे, बघा ही रेड कॅन्डल आहे का त्याच्या डबल आहे ग्रीन कॅन्डलच्या. म्हणजे काय, पहिल्या कॅन्डलला ह्यानं खाऊन टाकलं, आधीच्या जेवढ्या पण छोट्या छोट्या कॅन्डल होत्या त्या कॅन्डलला ह्या मोठ्या कॅन्डलनं खाऊन टाकलं. तसंच उलटा पण असतोय, ज्या वेळेस मार्केट खाली येतंय रेड कॅन्डल छोट्या 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 रेड कॅन्डल बनत यायला लागले त्या. ठीक आहे, ही गोष्ट समजा तुम्ही, छोट्या छोट्या रेड कॅन्डल बनायला लागलेत आणि एक मोठी ग्रीन कॅन्डल आले, बाकीच्या छोट्या कॅन्डलच्या डबलमध्ये आले, त्यांना सगळ्यांना खाऊन टाकले, एक मोठी ग्रीन कॅन्डल आली. त्यावेळेस काय होतं, मार्केट वरच्या बाजूला जाणार, हा त्याचा सिग्नल असतो. जर वरच्या बाजूनं खालच्या बाजूला एंगल्फिंग आली तर मार्केट खाली जाणार, हा सिग्नल आहे. वरच्या बाजूला म्हणजे खाली जाताना मार्केट जर ग्रीन एंगल्फिंग आली तर काय होणार, मार्केट वरच्या बाजूला जाणार, हे सिग्नल असते. चला चार्टवर नेऊन दाखवतो तुम्हाला. या गोष्टी एवढे इम्पॉर्टंट आहेत ना, अँगल्फिंग आणि हॅमर हे दोन कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत ना मार्केटमध्ये, म्हणजे गॉड आहेत, गॉड. हे गोष्ट समजून घ्या तुम्ही, एकदम मस्त वर्क करतात. आता काय तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो अँगल्फिंगचं. ठीक आहे, इथं काय झालंय, मार्केट वरच्या बाजूला चाललंय. ठीक आहे, मार्केटनं वरच्या बाजूला या ठिकाणी मूव दिले, वन साईड वर गेले, किती वन साईड वर गेले का नाही. आणि इथं काय झालं, दोन डोजी कॅन्डल आल्या, मी आधीच सांगितलं तुम्हाला दोन डोजी कॅन्डल आल्या ह्या मागच्या एक्झाम्पलमध्ये डोजीच्या. ठीक आहे, डोजी नंतर काय आला, एक एंगल्फिंग कॅन्डल आला. एंगल्फिंग म्हणजे काय, बघा ही जी मोठा कॅन्डल आलाय रेड कलरचा, याला काय म्हणायचं, एंगल्फिंग कॅन्डल म्हणायचं. या कॅन्डलनं काय केलं, ह्या जो दोन ग्रीन कॅन्डल दिसतात का, ही एक नंबरची, ही दोन नंबरची, ह्या दोन ग्रीन कॅन्डल आहेत ना, ह्या दोन ग्रीन कॅन्डलला ह्या एका रेड कॅन्डलनी काय केलं, खाऊन टाकलं. दोघांपेक्षा मोठी कॅन्डल आली ही, म्हणून ह्यानं काय केलं, ह्या कॅन्डलला खाऊन टाकलं, अँगल्फ केलं, म्हणून त्याचं नाव काय आहे, अँगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि तो काय इंडिकेट करतो, मार्केट खालच्या बाजूला जाणार हे इंडिकेट करतो. वर जाताना जर एंगल्फिंग आला तर खालीच येणार मार्केट, हे त्याचा सिग्नल आहे. ठीक आहे, ही आपण रिटेलरची सायकोलॉजी समजून घेतोय. ठीक आहे, असं नाही की ह्या गोष्टी आपण डायरेक्टली हा ॲज इट इज अप्लाय करायला जाणार आहे, असं नसते. ठीक आहे, रिटेलरची सायकोलॉजी समजून घेतोय आपण सुरुवातीला, त्यानंतर आपल्या सायकोलॉजीवर जाणार. आणि ठीक आहे, असं एंगल्फिंग असतोय आणि हा आला का मार्केट खालच्या बाजूला जाणार. तसं वरच्या बाजूला एंगल्फिंग आलं तर मार्केट काय जाणार, वरच्या बाजूला जाणार, हा सिग्नल असतोय. वरचे पण एक्झाम्पल देतो तुम्हाला. ठीक आहे, आता काय झालं, मार्केट इथनं व्हायला लागलेलं फॉल. ठीक आहे, काय झालं, मार्केट फॉल झालं, लोअर लो आले मार्केटमध्ये. त्याच्यानंतर एक कॅन्डल आली, ज्या कॅन्डलने बाकी ह्या छोट्या छोट्या कॅन्डलला, दोन तीन कॅन्डलला काय केलं, एंगल्फ केलं, खाऊन टाकलं. कुठली कॅन्डल आहे ती तुम्ही ओळखू शकता या, बघा इथं एकदा चेक करा तुम्ही. बिगिनर लोकांनी ह्या गोष्टी शिकणं लय इम्पॉर्टंट आहे. थोडे ज्यांना थोडंफार येतंय मार्केटमध्ये त्यांनी
शिकतेले, त्यांना काय माहीत असेल ह्याच्याबद्दल, ठीक आहे. परंतु जी नवीन लोक आहेत ना, त्यांना ह्या गोष्टी शिकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कुठली कॅन्डल दिसते आत चॅटमध्ये सांगा बरं एकदा, एंगल्फिंग कुठली कॅन्डल आहे. चॅट स्क्रोल करतो मी, ठीक आहे, चेक करू आपण. बरं ठीक आहे, तुम्हाला येत नसलं मी सांगतो, ठीक आहे. इथं काय आहे, एवढ्या रेड कॅन्डल आल्या, 2-3 रेड कॅन्डल आल्या, त्याच्यामध्ये एक ग्रीन कॅन्डल दिसते का इथं मोठी, ही ग्रीन कॅन्डल दिसते मोठी. ह्या ग्रीन कॅन्डलने ह्या 2-3 रेड कॅन्डलला काय केलं, खाऊन टाकलं, एंगल्फ केलं. त्याच्यामुळे हा काय इंडिकेट करणार, मार्केट इथनं वरच्या बाजूला मूव देणार, ही एंगल्फिंग कॅन्डल इंडिकेट करते. चला तुम्हाला दाखवतो. इथं मार्केट काय झालं, खालच्या बाजूला यायला लागलेलं, हा काय आहे, एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ग्रीनवाला. त्याच्यानंतर काय झालं, मार्केट वरच्या बाजूला मूव दिलेलं आहे, त्याला रिस्पेक्ट देऊन, ठीक आहे. असंच असते एंगल्फिंग, ठीक आहे. 2-3 एक्झाम्पल देतो, वाटलं तर तुम्हाला एका एक्झाम्पलमध्ये समजलं नसलं 2-3 एक्झाम्पल देतो, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. इथं काय झालं, मार्केट वरच्या बाजूला चाललंय, वरच्या बाजूला जाताना काय झालं, इथं 2-3 ग्रीन कॅन्डल आल्या, ग्रीन कॅन्डलला एका रेड कॅन्डलनं खाऊन टाकलं, मार्केट खाली आलं, एंगल्फ केलं त्याला, त्याच्यामुळे मार्केट काय झालं, खालच्या बाजूला मूव दिलं. इथं काय द्यायला लागले, मार्केट छोट्या रेड कॅन्डल द्यायला लागले, रेड कॅन्डलला एका ग्रीन कॅन्डलनं खाऊन टाकलं. ह्या छोट्या छोट्या बराबर एक कॅन्डल आली, म्हणजे डबलपेक्षा जास्त मोठी कॅन्डल आली, म्हणजे काय केलं, बाकी कॅन्डलला खाऊन टाकलं, त्याला म्हणायचं एंगल्फिंग कॅन्डल. असं आलं तर मार्केट वरच्या बाजूला जाणार इंडिकेट करतं. किती एक्झाम्पल सांगितले आणि प्रत्येक वेळेस ही गोष्ट वर्किंग आहे, ठीक आहे. हे झाले सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न. ह्याच्यामध्ये काय राहिलंय का आपलं, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये डोजी, हॅमर, एंगल्फिंग आपल्यासाठी हे 3च कामाचे होते, म्हणून मी 3च सांगितले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय शिकू शकतो, आपण त्यानंतर शिकू शकतो मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार, ह्या गोष्टी शिकू शकतो. ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या डायमंड रिव्हर्सल स्ट्रॅटेजीला. मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही लक्षात घ्या, आणि ती शिकूया इम्पॉर्टंट आपण. ही बाकी एंगल्फिंग वगैरे पण इम्पॉर्टंट आहे, पण इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त कुठलं आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार. मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न इथं एकदा चेक करा तुम्ही. मार्केट काय होतंय, खाली येतंय, समजा खाली येतंय, इथे एक रेड कॅन्डल आली, रेड कॅन्डल नंतर काय आली, एक डोजी कॅन्डल आली. डोजी कॅन्डलचं मी पहिल्यांदा समजवलंय, त्याच्यामुळे डोजी समजणं इम्पॉर्टंट आहे. डोजीवर तर सगळं मार्केट डिपेंड आहे ना, त्याच्यामुळे डोजी शिकायला लागतंय तुम्हाला. इथं काय झाली, एक डोजी कॅन्डल आली, डोजी कॅन्डल नंतर एक ग्रीन कॅन्डल आली. ग्रीन कॅन्डल आणि ही रेड कॅन्डल जवळजवळ सेमच साईजची असते, ठीक आहे. आणि ह्या 3 कॅन्डलचा मिळून काय बनतो, मॉर्निंग स्टार बनतो. पहिली लक्षात घ्या गोष्ट, पहिला रेड कॅन्डल, ठीक आहे, स्ट्रॉंग रेड कॅन्डल, त्याच्यानंतर एक डोजी कॅन्डल, आणि त्याच्यानंतर थर्डवाला जो कॅन्डल आहे तो ग्रीन कॅन्डल. आता याच्यात एक नियम काय आहे, जो थर्ड ग्रीन कॅन्डल असेल तो फर्स्ट रेड कॅन्डलच्या 80%च्या वर क्लोजिंग पाहिजे, तरच हा व्हॅलिड मॉर्निंग स्टार असणार, ठीक आहे. आणि त्याच्याच ऑपोजिट झालं तर तो कोणता असतो, तो इव्हिनिंग स्टार असतो. त्याच्याच ऑपोजिट झालं तर तो इव्हिनिंग स्टार असतो, तो पण सांगतो तुम्हाला. आपली पूर्ण स्ट्रॅटेजीच याच्यावरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय बरं का हे, ठीक आहे. इथं काय झालंय, मार्केट वरच्या बाजूला मूव द्यायला लागले, वरच्या बाजूला मूव देताना एक ग्रीन कॅन्डल आली, ग्रीन नंतर एक मध्ये डोजी कॅन्डल आली, आणि त्याच्यानंतर थर्ड कॅन्डल काय आहे, रेड आली. मधली डोजी कॅन्डल आहे ती रेड किंवा ग्रीन दोन्ही कलरची चालू शकते, ठीक आहे. मॉर्निंग स्टारमध्ये पण चालू शकते, इव्हिनिंग स्टारमध्ये पण चालू शकते, दोन्ही पद्धतीनं चालू शकते. त्याच्यामुळं तुम्ही पण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये लास्ट 2 कॅन्डल काय सेम पाहिजेत, ती तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगताना सांगणार आहे ती गोष्ट, बरं का. सुरुवातीला समजून घ्या की दोन्ही एक कुठलाही कलर असू द्या, एंगल आपला मॉर्निंग स्टार तो मॉर्निंग स्टारच असतो, ठीक आहे. ते आता चार्टवर नेऊन तुम्हाला दाखवतो कसं वर्क करतात गोष्टी आणि किती भारी पद्धतीनं वर्क करतात. एंगल्फिंगचं इथं एक उदाहरण आहे, ते बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. लय उदाहरणं आहेत एंगल्फिंगची, मस्तपैकी ज्या गोष्टी वर्क करते त्या करते त्या सांगणं गरजेचं असतं, ठीक आहे. होय, ते एक एंगल्फिंग बनला, लय एक्झाम्पल आहेत एंगल्फिंगची. आता मॉर्निंग स्टारची एक्झाम्पल देतो मी. काय मॉर्निंग स्टारचं एक्झाम्पल, मार्केट काय व्हायला लागले, खालच्या बाजूला यायला लागले, खालच्या बाजूला येताना इथं काय झाली, एक रेड कॅन्डल आली, ठीक आहे. रेड कॅन्डल आली, सेकंड कॅन्डल काय आली, डोजी कॅन्डल आले का सेकंड कॅन्डल इथं डोजी. थर्ड कॅन्डल काय, ग्रीन कॅन्डल आले, थर्ड कॅन्डल इथे 80%च्या वर क्लोजिंग आहे का फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या आहे. तर मग काय झालंय,
इथं मार्केट वरच्या बाजूला मूव दिले एकदम मॉर्निंग स्टार कन्फर्मेशनवर. ठीक आहे. तसंच मॉर्निंग स्टारचेच दाखवतो आधी. इव्हिनिंग स्टार जाऊ दे, इव्हिनिंग स्टार नंतर सांगतो. मार्केट खालच्या बाजूला यायला लागलं. रेड कॅन्डल, मधली कॅन्डल डोजी, थर्ड कॅन्डल ग्रीन आहे. त्यातनं फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या वर क्लोजिंग दिले का? जर दिले, त्याच्यानंतर काय झालं, मार्केटनं वरच्या बाजूला मुवमेंट दिली. ही मुवमेंट ॲक्च्युलीमध्ये आपण कॅप्चर कशी करायची ती इम्पॉर्टंट आहे. आपण नाही तर ठीक आहे. आणि ही रिव्हर्सल सिग्नल करतं. म्हणजे काय, मार्केट वर चाललंय आणि इव्हिनिंग स्टार आला तर मार्केट खाली येणार. मार्केट खाली चाललंय, मॉर्निंग स्टार आला तर मार्केट वर जाणार. म्हणजे काय, रिव्हर्सल सिग्नल आहे ह्याचा पूर्ण. ठीक आहे. मॉर्निंग स्टारचे अजून एक्झाम्पल देतो, मग तुम्हाला इव्हिनिंग स्टार शिकवतो. काय नसतं इव्हिनिंग स्टार, काय मॉर्निंग स्टारच्या ऑपोजिटचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. इथं काय झालं, मार्केट खूप दिवस झालं डाऊन ट्रेंडमध्ये, त्याच्यामुळं आपल्याला एक्झाम्पल बायची लय काय मिळत नाही. इव्हिनिंग स्टारचे जेवढे पाहिजेत तेवढे एक्झाम्पल मिळतील तुम्हाला सांगतो. बघा इथं काय झालंय, खाली चाललंय मार्केट. खाली जाताना इथं काय झालं, थोडी बाईंग आली. त्यानंतर खाली यायला लागलं. खाली येताना एक रेड कॅन्डल आली. मधली कॅन्डल काय, डोजी आली. थर्ड कॅन्डल काय आहे, ह्या कॅन्डलच्या 80%च्या वर क्लोजिंग झाले फर्स्ट कॅन्डलचे. ठीक आहे. ॲक्च्युलीमध्ये ही जी फर्स्ट कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल आहे आणि मधली कॅन्डल, याच्यामध्ये छोटासा इथं गॅप जो दिसतोय का तुम्हाला, हा गॅप असणं खूप जास्त गरजेचं आहे. तरच तो मॉर्निंग स्टार व्हॅलिड असतो आणि त्याच्यानंतर मार्केट डेफिनेटली वरच्या बाजूला मूव देणार. आता त्याच्याच अपोजिट असतो इव्हिनिंग स्टार. इव्हिनिंग स्टार म्हणजे काय, फर्स्ट कॅन्डल जी असते रेड, फर्स्ट कॅन्डल असते ग्रीन, सेकंड कॅन्डल मधली डोजी, कुठल्याही कलरची असू शकते डोजी, आणि त्यानंतर थर्ड कॅन्डल जी आहे ती रेड पाहिजे आपल्याला. आता इथं बघा, मार्केट काय झालं, खाली चाललंय. खाली जाताना रेड कॅन्डल आली, इथं मध्ये डोजी कॅन्डल आली. डोजी कॅन्डल आले, थर्ड कॅन्डल काय झाली, ग्रीन कॅन्डल आली थर्डवाली. मग ती ग्रीन कॅन्डल आल्यानंतर हा मॉर्निंग स्टार कंप्लीट झाला. याच्यामध्ये ही गॅप दिसतोय का, ही इम्पॉर्टंट आहे, ही बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार ह्या गोष्टी. ठीक आहे. हा आला मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा काय इंडिकेट करतो, मार्केट खाली चाललंय तर मार्केट इथनं वर जाणार, रिव्हर्सल देणार, हे इंडिकेट करतो मॉर्निंग स्टार. ठीक आहे. समजला मॉर्निंग स्टार. आता इव्हिनिंग स्टार पण समजून घेऊया. ठीक आहे. लाईव्ह मार्केटमध्ये पण याची खूप एक्झाम्पल आहेत बरं का. मॉर्निंग स्टारचं तर आत्ता लाईव्ह मार्केटमध्ये एक एक्झाम्पल होतं बरं का, तुम्हाला दाखवतो मी. काय झालं, एकदम मस्तपैकी वर्क केला होता तिथं. हो का. इथं काय झालं, फर्स्ट कॅन्डल रेड, मधली कॅन्डल डोजी हॅमर काहीही असू शकते. असा विषय नाही की डोजीच असावी, हीच असावी, तीच असावं. हॅमर पण असू शकते. ही हॅमर आहे. ठीक आहे इथं. आणि थर्ड कॅन्डल ग्रीन आली. फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या वर थर्ड कॅन्डलची क्लोजिंग आहे का, तर आहे. थर्ड कॅन्डल 80%च्या वर बंद झाली. 80% कुठे, इथं असणार ह्याचं, त्याच्यावर बंद झाले. मग ही काय, मॉर्निंग स्टार आहे डेफिनेट. गेलंय का वर मार्केट, गेलंय म्हणजे काय, पळालंयच एकदम. काय अजून पाहिजे तुम्हाला, ये तो भाग गया भाई ऊपर, आहे का नाही. त्याच्यात उलटा असते इव्हिनिंग स्टार. ते सांगतो पहिल्यांदा तुम्हाला आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल पण देऊया त्याचे. सगळ्यांना आवाज वगैरे क्लिअर येते का बघा एकदा बरं का. डनवालं हे सांगा मला, आवाज वगैरे क्लिअर येते का. काय प्रॉब्लेम येत नाही ना, लॅग वगैरे मारत नाही ना कालच्या सारखं. काल जरा लॅग मारत होतं त्याच्यामुळं लॅग होतंय. ते तुमचा नेटवर्क इश्यू असेल रे. माझ्याकडनं तसा काय इश्यू आहे मला तर वाटत नाही बरं का. आज तर मी फुल नेटमध्ये बसलोय, फुल चार्जिंग लॅपटॉपला करून एकदम तयारीत बसलोय आज. काल जरा गडबडीत चालू होतं, पहिलाच लाईव्ह क्लास होता त्याच्यामुळं काल जरा हे झालं थोडं पुढं मागं, पण है ना. कोणाचे काय क्वेश्चन असेल चॅटमध्ये विचारत जावं, मी येतच जाईल परत चॅटमध्ये. ठीक आहे. आणि त्यांना सांगतच जाईल मी प्रत्येक याचा. ठीक आहे. हँड रेज करतात खूप लोक, त्यांना पण चान्स देऊया आपण बोलायचा. थांबा जरा, आपलं शिकवून तर होऊ द्या. दादा आपला क्लास फ्री पण बेसिक टू ॲडव्हान्स असेल की फक्त बेसिक. नाही ना, ॲडव्हान्स असणार की लगा. ट्रेड कसं बनवायचं ते इम्पॉर्टंट आहे ना. नुसतं तुम्ही ही बेसिक गोष्टी शिकून काय करणार आहे. अरे वाय, त्याच्यावरनं ट्रेड घेऊन तुम्हाला पैसे कमवायला आलं पाहिजे का नाही, ऑपरेटरसारखं ट्रेड करायला आलं पाहिजे का नाही. डोजी कॅन्डल कशी असते आणि सांगा ना. डिसिप्लिन आणि सायकोलॉजीबद्दल सांगा. याला चार्जिंग संपलं आहे, थांबा होऊ द्या. 10% चार्जिंग राहिले लॅपटॉपमध्ये, लाईट गेली. 1 मिनिट चेक करतो मी. मित्रांनो लाईट आली, नशीब चांगलं बनायचं. मी इथं आपलं
चार्जिंग संपलं म्हणून इथं गेलो थोडं चेक करायला काय करायचं आता, आणि तेवढ्यात लाईट आली. किस्मतची आहे. ठीक आहे, आता इव्हिनिंग स्टारबद्दल सांगतो. खूप वेळ झाला, लय पण घ्यायचं नाही, बोर होईल असं करायची नाही गोष्ट. आपण लगेच घेऊ. इव्हिनिंग स्टार सांगू. इथे इव्हिनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न ही काय, असं वरच्या बाजूला ग्रीनमधली डोजी, थर्ड रेड. ठीक आहे, ही समजून घ्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर आता त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती मार्केट खालच्या बाजूला मूव देते का ती पण एकदा चेक करूया आपण सर्वजण. ठीक आहे, मार्केट काय झालं इथं डाऊन ट्रेंडमध्ये आहे. डाऊन ट्रेंडमध्ये जाताना ही काय आहेत, स्विंग आहेत मार्केटमधले. स्विंगची काय झाली, सुरुवातीला लिक्विडिटी घेतली मार्केटनं. लिक्विडिटी घेतल्यानंतर काय झालं, इथे ग्रीन कॅन्डल आली. ग्रीन कॅन्डल नंतर मधली कॅन्डल काय आली, डोजी कॅन्डल आली. थर्ड कॅन्डल आली. थर्ड कॅन्डलनं फर्स्ट कॅन्डलच्या 80%च्या बॉडीच्या वर खाली क्लोजिंग दिले का, दिले. तर मग त्याच्यानंतर मार्केट खालच्या बाजूला फॉल करणार इव्हिनिंग स्टार कन्फर्मेशन वरती. सिम्पल याचा फंड असतोय. ह्याला यूज कसं करायचं ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला सांगणारच आहे मी. ठीक आहे, हा इव्हिनिंग स्टारचा फंड आहे खूप ठिकाणी. हो का, इथे इव्हिनिंग स्टार आहे, ग्रीन कॅन्डल मधली डोजी, त्यानंतर रेड खालच्या बाजूला चाललं. ही रिव्हर्सल सिग्नल देतं इव्हिनिंग स्टार. इथं बघा जी काय झालं, मार्केट वर चाललंय, वरच्या बाजूला जाताना काय झालं, इथं ग्रीन कॅन्डल आली, मधली कॅन्डल काय झाली, डोजी आली. आणि त्यानंतर थर्ड कॅन्डल काय आली, अँगल्फिंग कॅन्डल आली थर्डवाली. त्यानंतर काय झालं, मार्केट खालच्या बाजूला एकदम परफेक्ट अँगल्फिंग म्हणू शकता, काही म्हणू शकता त्याला. आणि त्यानं काय झालं, फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या खाली क्लोजिंग दिली. त्यानंतर मार्केट एकदम पद्धतशीरपणे फॉल झालेलं आहे. समजतंय का तुम्हाला, सांगतोय मी ते बघा एकदा. ठीक आहे, आणि इथे एक इव्हिनिंग स्टार आहे तिथं. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी इव्हिनिंग स्टार वगैरे लिक्विडिटी घेतल्यानंतर वर्क करतंय. ठीक आहे, त्यानंतर आता आपण थोडंसं पिप्स बद्दल जाणून घेऊया. त्याच्या आधी थोडं सपोर्ट रेजिस्टन्स सांगतो तुम्हाला काय असते. मार्केट काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्सवर चालतं, पूर्णपणे सपोर्ट रेजिस्टन्सवर चालतं. म्हणजे काय, समजा आपण इथं जमिनीवरती एक बॉल टाकला, क्रिकेट खेळत असताल सगळेजण, बॉल टाकला जमिनीवरती, काय होणार, खाली टप्पा पडणार आणि वर येणार. म्हणजे काय करणार, मार्केट खालचा सपोर्ट घेणार. तसं वरच्या बाजूला मारला तर वर काय जाणार, थटणार आणि खाली येणार. काय झालं, वर रेजिस्टन्स झाला. तसंच मार्केटमध्ये पण असतं. मार्केट एकदा त्या ठिकाणावरून वर गेलं असेल तर दुसऱ्यांदा त्या ठिकाणावर जेव्हा येतं तेव्हा ती सपोर्टवर आलं म्हणायचं. आणि तसंच वरनं एकदा खाली आलंय मार्केट आणि त्यानंतर परत त्या लेवलला गेलं आणि तिथनं खाली यायला लागलं, त्याला रेजिस्टन्स घेऊन खाली यायला लागलं असं म्हणायचं. ठीक आहे, सपोर्ट रेजिस्टन्स हे समजवतो तुम्हाला सुरुवातीला. ठीक आहे, याच्यासाठी आपण US100 वाल्या इंडेक्समध्ये सांगतोय. तर गोल्डमध्ये वगैरे सध्याला वन साईड मुवमेंट चालू आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट काय झालं, इथं जाऊन खाली यायला लागली. इव्हिनिंग स्टार आहे इथं खाली यायला लागलं, पण खाली येताना परत त्या लेवलला गेलं. परत त्या लेवलला गेलं म्हणजे काय झालं, रेजिस्टन्स लेवलला आलं आणि मग तिथनं फॉल झालं आहे, तिथनं खालच्या बाजूला आलेलं आहे प्रॉपर. जे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज सांगितले का तुम्हाला सगळे, ते सपोर्ट आणि रेजिस्टन्सलाच यूज करायचे आहेत, रँडम कुठेही यूज करायचे नाहीत. ठीक आहे, आता काय झालं, मार्केट इथं वर गेले, वर जाऊन खाली आलं. खाली आल्यानंतर ही काय झाली, रेजिस्टन्स लेवल झाली मार्केटची. काय झाली, रेजिस्टन्स लेवल झाली. परत पण मार्केट त्या लेवलला गेलं का खाली पडणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ही पडणार न पडणार कशावर आहे, ती ट्रेड कशा प्लॅन करायचे पुढे सांगणारच आहे मी. पण सुरुवातीला समजून घ्या की रेजिस्टन्सला आलं, मार्केट पडणार आहे. तसंच सपोर्ट असतो मार्केटमध्ये. सपोर्ट म्हणजे काय असतोय, मार्केट त्या एकदा त्या लेवलवरनं वर गेलंय, परत त्याच लेवलला आलं तर मार्केट सपोर्ट घेतं. म्हणजे बॉल टाकला खाली, परत टप्पे पडणार आहे आणि येणार आहे तिथनं. ठीक आहे, मग काय आहे, इथं बघा मार्केट वर गेलं, परत खाली आलं, त्याच लेवलला आलं मार्केट. म्हणजे काय झालं, त्या लेवलचा सपोर्ट घेतला मार्केटनं आणि काय झालं, परत वरच्याच बाजूला मुवमेंट दिलेला आहे. परत वर रेजिस्टन्स घेतला, परत खाली आलेला आहे. ठीक आहे, हे असं सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर सिम्पली मार्केट मूव्ह करत असतं. सपोर्ट रेजिस्टन्स कुठल्या लाईनमध्ये नसतो, एका झोनमध्ये असतो. त्याच्यामुळे असं नाही की ती लेवल आहे म्हणजे तिथं टच करूनच येणार, असं नाही. ती झोन आहे तेवढा, कुठंही येऊ शकतं, त्याच्यावरनंही खाली येऊ शकतं, त्याच्या खालनंही खाली येऊ शकतं. आता बघा मार्केटमध्ये काय झालं, इथं वरच्या बाजूला मार्केट गेलं. वरच्या बाजूला गेल्यानंतर इथं बघा हाय राईज बनवत मार्केट काय झालं, वरच्या बाजूला मुवमेंट दिलेली आहे मार्केटनं. तिथनं खाली आलं, परत त्या लेवलला गेलं, परत खाली आलं, परत त्या लेवलला गेलं, परत खाली आलं. मग परत ज्या वेळेस त्या लेवलला जाईल
ती रेजिस्टन्स लेवल म्हणायची. सारखं त्या लेवलवरनं मार्केट खालीच्या बाजूला जायचा प्रयत्न करतंय म्हणजे काय झाली, ती रेजिस्टन्स झोन झाला तो. आणि मग त्या बाजूनं मार्केट तिथनं मोठ्या प्रमाणात खालच्या बाजूला मुवमेंट देणार आहे. जसं की इथं तुम्ही चेक करू शकताय, मार्केट एकदम वन साईड फॉल झालेला आहे. ही रेजिस्टन्सचं एक्झाम्पल झालं, सपोर्टचं एक्झाम्पल झालं. होप सगळ्यांना समज आले असेल, ह्याच्यात काय नसते जास्त सपोर्ट रेजिस्टन्समध्ये. ठीक आहे, ह्या सगळ्या सिंपल गोष्टी आहेत त्या, आणि ह्यात काही जास्त सांगण्यासारखं पण नाही. ठीक आहे, समजले असलेल्या सर्वांना. त्यानंतर काय असतं मार्केट, ॲक्च्युली मार्केट समजून घेऊया आपण. पिप्स, त्यानंतर जी लॉट लेव्हरेज काय असतं, गोल्ड पिप्स कसं पिप्समध्ये कसं मुवमेंट देते, ती मोजते ती कसं मार्केटला, ती सांगतो सगळ्या गोष्टी तुम्हाला. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला. इथं बघा मॉर्निंग स्टारचं किती मस्त एक्झाम्पल आलं. इथं रेड कॅन्डल आले, रेड कॅन्डल नंतर एक ग्रीन कॅन्डल आले, ग्रीन कॅन्डल नंतर एक डोजी कॅन्डल आले, म्हणजे रेड नंतर डोजी आले, त्यानंतर एक ग्रीन आले. परफेक्ट मार्केटने वरच्या बाजूला एकदम मस्तपैकी मुवमेंट दिलेली आहे. आता काय करू आपण, चेक करू एकदा पिप्सचा. ठीक आहे, आता गोल्डची व्हॅल्यू काय चालू आहे, इथं गोल्डमध्ये जाऊया आपण सुरुवातीला. गोल्डची व्हॅल्यू काय चालू आहे डॉलरमध्ये बघू आपण. ठीक आहे, डॉलरमध्ये गोल्डची व्हॅल्यू काय चालू आहे, $4083. ठीक आहे, म्हणजे 4083 ही गोल्डची व्हॅल्यू चालू आहे सध्याला. आणि त्या व्हॅल्यूला आपण पॉईंटमध्ये मोजत नाही सुरुवातीला, जी आपण मोजतो गोल्डला किंवा कुठल्याही फॉरेक्समधल्या कुठल्याही पेअरला असू द्या, आणि इंडियनमध्ये सगळं पॉईंटमध्ये मोजतात. बाकी दुसरीकडे क्रिप्टो त्याच्यात मोजायला गेला तुम्ही तर पिप्समध्ये मोजतात. आता पिप्स म्हणजे काय, पर्सेंटेज इन पॉईंट पिप्स म्हणजे. ठीक आहे, एवढं समजून घ्या पिप म्हणजे. आता कसं असतंय, ज्यावेळेस गोल्ड 81ला आहे. ठीक आहे, आता व्हॅल्यू काय चालू आहे, 4081 चालू आहे. 4082ला जेव्हा गोल्ड जाईल त्यावेळेस काय होणार, गोल्ड 1 पॉईंटची मुवमेंट देणार. पण ती 1 पॉईंट नसतो ॲक्च्युलीमध्ये ती असतो 10 पिप्स. एका पॉईंटमध्ये गोल्डच्या 10 पिप्स असतात. ज्यावेळेस गोल्ड 4000वरनं 4001ला जाईल त्यावेळेस 10 पिप्सची मुवमेंट देणार, एका पॉईंटची नाही. असं पॉईंटमध्ये नाही मोजायचं आपण, पिप्समध्ये मोजायचं. 10 पिप्सची मुवमेंट दिली गोल्डनं. तसंच खालच्या बाजूला आता कितीला आहे गोल्ड, 4083 म्हणजे 4083ला आहे. 4083वरनं 4082ला आलं तर काय झालं, 10 पिप्स मार्केट खाली आलं. 1 पॉईंट नाही म्हणायचं, 10 पिप्स खाली आलं म्हणायचं. त्याला पिप्समध्ये मोजत असतात, पर्सेंटेज इन पॉईंटमध्ये मोजत असतात सिम्पली. ठीक आहे, आता पिप्समध्ये तुम्हाला लॉट साईज पण सांगतो गोल्डची कशी असते. गोल्डमध्ये कसं असतं, आपण समजा 0.1 लॉट घेतला गोल्डचा. ठीक आहे, तर 10 पिप्सच्या मुवमेंटवर $10चा प्रॉफिट लॉस आपला होतो त्या ठिकाणी. ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. आणि ज्यावेळेस गोल्डमध्ये 3 लॉट साईज असते, 0.01, 0.1 आणि 1 लॉट. सुरुवातीला आपण काय आहे, बिगिनर लेवल आहे, आपण 0.01नच ट्रेड करायचं आहे. डायरेक्ट 0.1 आणि 1 लॉटवर जायचं नाही. त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस 0.01चा लॉट घ्याल आणि 10 पिप्सची मुवमेंट येईल त्यावेळेस तुमचा $0.10चा प्रॉफिट होईल. आणि तसं 100 पिपची मुवमेंट आली तर चांगला प्रॉफिट होईल. ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. आणि आता ही जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट किती पिप्सची आहे, कशी मोजायची, इथं बघा ट्रेडिंग व्ह्यूवरती आहे आपण सध्याला. याचे टूल्स आहेत. टूल्समध्ये काय असते, इथं जायचं, इथं मोजायचं. ही टोटल पॉईंटमध्ये मुवमेंट आलेले जवळजवळ 37 पॉईंटची. ठीक आहे, पण पॉईंटमध्ये मोजायचं आहे का आपल्याला, नाही मोजायचं. ह्याला मोजायचं आहे गोल्डला 370 पॉईंटमध्ये मोजायचा. म्हणजे इथं काय 370 पिपची मुवमेंट आली असं ह्याला गोल्डमध्ये आपल्याला मोजायचं आहे. तसं डाऊन साईडला काय आले, इथं डाऊन साईडची मुवमेंट पण दाखवतो मी तुम्हाला. इथं जी डाऊन साईडची इथनं जी इथपर्यंत मुवमेंट आली, ही मुवमेंट किती पॉईंटची, 51 पॉईंटची आहे. पण आपण मोजताना 51 पॉईंट म्हणणार का, नाही, 510 पिप्स म्हणणार. गोल्ड जे आहे 510 पिप्स फॉल झाले. तर आता तुम्हाला मी बेसिक काय सांगितलं बघा सुरुवातीला. स्क्रीन ऑफ करतो मी सुरुवातीला, कुठे गेले, एकच मिनिट. बरं ठीक आहे, मग आता आपण बेसिक काय जाणून घेतलं सुरुवातीला.
जे गोल्डचा बिहेवियर, गोल्ड म्हणजे ऑल मार्केटचा बिहेवियर आपण समजून घेतला. मार्केट का मूव्ह करतो, ऑपरेटर इन्स्टिट्यूशन्स का मूव्ह करते, त्या मार्केटला कशा मूव्ह करवते, तर त्याच्यानंतर जे आपण समजून घेतल्या कुठल्या कुठल्या गोष्टी, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स समजून घेतले, बेसिक चार्ट पॅटर्न्स राहिलेत आपले, ते पुढच्या क्लासमध्ये सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर जे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न्समध्ये काय, डोजी, हॅमर आणि त्यानंतर अँगल्फिंग, हे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगितले. 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे 3 कॅन्डलच्या पॅटर्नमध्ये आपण काय सांगितलं, मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार सांगितला. त्यानंतर मार्केटचे जे काय म्हणतात त्याला आपण सपोर्ट रेजिस्टन्स जाणून घेतले. त्यानंतर ट्रेंड लाईन एक विषय आहे, ट्रेंड लाईन एक सांगतो. मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट मूव्ह करतं त्यावेळेस सपोर्ट काय, असा खालीच सपोर्ट असणार असं नाही, असं एका लाईनमध्येच असणार असं नाही. मार्केटमध्ये सपोर्ट तिरका पण असू शकतं, मार्केट तिरका पण सपोर्ट घेऊ शकतं. असं बघा, एक लाईनमध्ये सपोर्ट घेऊ शकतं मार्केट. इथं चेक करा, घेतलंय का एक लाईनमध्ये सपोर्ट. काय होतंय, इथं वर चाललंय, परत खाली आलं, तिथनं वर गेलं, परत त्याच लेवलला टच झालं, परत वर गेलं. म्हणजे काय झालंय, एका ट्रेंडमध्ये वर चाललंय तर अप ट्रेंडमध्ये मार्केट, आणि अप ट्रेंडमध्ये खालच्या त्या लाईनचा सपोर्ट घेतंय, त्याला म्हणायचं ट्रेंड लाईन. तसं उलटा जर सपोर्ट घेत असेल तर त्याला उलटा ट्रेंड लाईन म्हणायचं. काय त्याला, हो का, इथं काय होतंय, मार्केट सारखं या ठिकाणी जातंय. सुरुवातीला काय, इथं गेलं, टच झालं, खाली आलं, परत गेलं, टच झालं, खाली आलं, परत गेलं, टच झालं, खाली आलं, परत गेलं, टच झालं, खाली आलं. तर ही ट्रेंड लाईन अशी बेसिकली काम करते. त्यानंतर आता राहिलंय काय, आपलं चार्ट पॅटर्न्स राहिले तर, आणि त्यानंतर बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या राहिल्या त्या. आणि चार्ट दिसत नाही का, हॅलो, चार्ट दिसत नाही, चार्ट ठीक आहे, आता दिसतोय का, चार्ट दिसत नव्हता. ट्रेंड लाईनचं कोणाला समजलंच नसेल, ठीक आहे, परत एकदा सांगतो मी. आता इथं काय आहे, मार्केट जी आहे ती एक, आता दिसतोय ना चार्ट सर्वांना, एकदा चेक करा, ठीक आहे. हां, आता काय होतंय, मार्केट एका लाईनमध्ये सपोर्ट असतो असं नाही, असं सरळ लाईनमध्ये सपोर्ट असतं असं नाही, तिरकाही सपोर्ट घेऊ शकतो मार्केट. तिरका म्हणजे काय असतो, ज्यावेळेस तिरका सपोर्ट घेतो मार्केट त्याला काय म्हणायचं, ट्रेंड लाईन म्हणायची. आता बघा, आपण ड्रॉ करूया. इथं काय झालंय, मार्केट वर गेलंय, वर गेल्यानंतर खाली आलं, खाली गेल्यानंतर परत वर गेलं, परत तिथंच टच झालं, वर आलं, परत गेलं, मग परत पण तिथंच टच होणार आणि वर जाणार. कारण काय झाली, इथं एक ट्रेंड लाईन बनली. तशीच अपोजिट साईडला पण ट्रेंड लाईन बनू शकते. आता मार्केटमध्ये नॉर्मली काय झालंय, खाली यायला लागले, खाली येताना मार्केट इथं एका तिरक्या लाईनचा पण सपोर्ट घेऊ शकतं. सरळ लाईनमध्ये सपोर्ट असतो, रेजिस्टन्स असतो असं नाही, तिरक्या लाईनचा पण रेजिस्टन्स घेऊ शकतं. बघा, मार्केट काय झालं, वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत त्याच लेवलला गेलं, खाली आलं, परत त्याच लेवलला गेलं, खाली आलं. म्हणजे काय झाली, ही ट्रेंड लाईन फॉर्म झाली. मार्केट सारखं त्या लेवलला रिस्पेक्ट देते आणि ती तिरका रेजिस्टन्स झाला. हा काय झाला, तिरका सपोर्ट झाला, हा तिरका रेजिस्टन्स झाला. ही सिंपल गोष्ट आहे ट्रेंड लाईनची, ठीक आहे. त्यानंतर आपले राहिले काय, चार्ट पॅटर्न राहिले, आणि ज्या गोष्टी राहिल्या त्या ते आपण पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये कव्हर करून घेऊयाच. बाकी ठीक आहे, ह्यातल्या गोष्टी समजल्या असतील सर्वांना. सांगतो तुम्हाला 2 मिनटं. आता जेवढे शिकवलं ना आपलं, त्याच्यात कोणाला काय डाऊट आहेत का सांगा सुरुवातीला मला. कुणाला काय डाऊट असेल तर आपण त्यांचा माईक अनम्यूट करून त्यांचे क्वेश्चन पण घेऊया, आणि कसं काय त्यांना काय डाऊट आले सांगा, ठीक आहे. एकच मिनिट, अनम्यूट करतो मी. ठीक आहे, हँड रेज केलेत त्यांना मी सांगतो. तिथं मी आता हां विचारा, एक मिनिट, कोणीतरी एक विचारा, दोघांचं अनम्यूट केलं तुम्ही. हां, हॅलो. हॅलो. हा सर, आज टोटल क्लास किती दिवसाचा राहील आपला? क्लास राहील की आपलं, जोपर्यंत शिकवण पूर्ण होत नाही तोपर्यंत क्लास चालू राहणार आहे. एक कमीत कमी याच्यासाठी 5-6 काही दिवस फी तरी. वगैरे आहे का? कशाची? क्लासची काही फी वगैरे आहे का? नाही, फ्रीच चालू आहे ना आता, फ्रीमध्येच सगळं. हो,
ठीक आहे. आजचं काही सर तेवढंच एक मॉर्निंग स्टारचं इव्हिनिंग स्टारचं तेच तेच नाही समजलंय, थोडं कन्फ्यूज होत त्याच्यावरती. अच्छा अच्छा, काय प्रॉब्लेम यायला लागलाय त्याच्यात? ते समजलं नाही नेमकं, तुम्ही जरा थोडंसं फास्ट झालं ते, त्यावेळी समजलं नाही त्यास. अच्छा, फास्ट झालं का? ठीक आहे, मी सांगतो एकदा हो एकदा हो लक्ष द्या तुम्ही. काय झालंय या ठिकाणी, मार्केट काय झालंय, खाली यायला लागले. ठीक आहे. हो चार्ट दिसतोय का माझा? हो हो सर हो. हां, चार्ट दिसतोय. तर इथं काय, मार्केट खाली यायला लागले. खालच्या बाजूला येताना काय आले, एक रेड कॅन्डल आले. ठीक आहे, खालच्या बाजूला येते म्हणजे रेड हो कॅन्डल बनत येतात खाली. आणि त्याच्यामध्ये हो काय येते, एक डोजी कॅन्डल येते. हो डोजी कॅन्डल माहित आहे? हो माहिती आहे. हां, डोजी कॅन्डल येते मध्ये, आणि जी थर्ड कॅन्डल आहे ती ग्रीन कॅन्डल येते, थर्ड वाली. हो, आणि जी थर्ड कॅन्डल आली ग्रीन वाली, हम्म. ती जी आपली रेड कॅन्डल आहे त्याच्यावरती क्लोज पाहिजे ना? असं नाही, जी फर्स्ट कॅन्डल आहे ना रेडवाली, त्याच्या बॉडीच्या 80% क्लोजिंग पाहिजे, 80%च्या वर. म्हणजे इथं जरी क्लोजिंग असती, ह्या ठिकाणी मी जिथं माझा हे आहे, हो हो त्या ठिकाणी जरी हो, क्लोजिंग असते तरी ती व्हॅलिड मॉर्निंग स्टार म्हणलो असतो आपण. 80%च्या प्लस पाहिजे फक्त. हां, 80%च्या प्लस. ठीक आहे, थँक्यू सर. समज. ओके ओके, याच्यावर आपण डिटेलमध्ये घेणार आहे सगळं, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर. हां, ठीक आहे. हम्म, एक मिनिट, सगळ्यांचे क्वेश्चन घेऊया आपण, असं काय नाही. थांबा थांबा, सगळे. H60 फ्युजन कोण आहे? हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हां, बोला की. येतोय हॅलो, की? माझा आवाज येतोय का? हॅलो. हा, आवाज येतोय का? हां, येतोय की. हा, आता सपोज मी 0.01 क्वांटिटी बाय केली, हम्म. तर मला इंडियन रुपीज प्रमाणे किती पैसे लागतील सध्याच्या मार्केटनुसार? तुम्हाला जर 0.01च्या लॉट साईजनं ट्रेड करायचं आहे, तर तुमच्या अकाउंटमध्ये ॲटलिस्ट $100 ठेवा, मी म्हणतो. जर ओके. तसं काय तुमच्या अकाउंटमध्ये $20-30 असेल तरी सुद्धा तुम्ही 0.01ची लॉट साईज विकत घेऊ शकता. परंतु त्याच्यासाठी तुमची रिस्क मॅनेजमेंट होणार नाही. इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे, रिस्क मॅनेजमेंट होणार नाही. आणि रिस्क मॅनेजमेंट झाली नाही तर सायकोलॉजी नीट राहणार नाही. त्याच्यामुळे ॲटलिस्ट $100 म्हणजे ₹10,000 असणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू. ओके. हॅलो. +1+ कोण आहे? हां, बोला. हॅलो. हॅलो हॅलो. तर मार्केट आता सपोर्टला आले किंवा रेजिस्टन्सला आले, हम्म. म्हणजे कोणती कॅन्डल पाहून आपण कन्फर्मेशन घ्यायची की बुवा हा ही कॅन्डल आहे, कन्फर्मेशन आहे, मग आपण इथून ट्रेडिंग करू शकतो? मी जेवढे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला सांगितले का, डोजी हा, डोजी एक मार्केटमध्ये न्यूट्रल पोझिशन सांगत असतोय, पण आपल्याला हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, हॅमर आणि इंगल बरोबर, इंगल एंगल्फिंग, इंगल इंगल हा, त्यानंतर अजून एक सांगितला मी, कोणता? मॉर्निंग इंगल स्टार. इंगल सिटी, मॉर्निंग स्टार, इंगल इंगल कॅन्डल कॅन्डल ठीक आहे, ह्या जे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न मी सांगितले, याला ॲज अ कन्फर्मेशन यूज करायचं तुम्ही मार्केटमध्ये. म्हणजे आता आलं तिथं डायरेक्ट, आता सपोर्टला आले किंवा आपलं रेजिस्टन्स आलं, डायरेक्ट ती कॅन्डल बघून एंटर करायची का पुढे अजून काय बघायचं? अजून गोष्टी असतात, लिक्विडिटी वगैरे. ट्रेड ॲक्च्युलीमध्ये कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये. पण तुम्ही त्या डायरेक्शनला मूव देणार का नाही मार्केट, हे बघण्यासाठी एंगल्फिंग हा वगैरे कन्फर्मेशनसाठी यूज करू शकता. हा, चालते. ओके, थँक्यू. ओके. प्रज कोण आहे? प्रज गेस्ट म्हणून अकाउंट आहे, बोला. हॅलो. हॅलो. हा सर, आपल्याला फॉरेक्स मध्ये ट्रेडिंगसाठी बेस्ट ब्रोकर कुठला राहील? बेस्ट ब्रोकर वगैरे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो. सध्याला तर एक्सएम चांगला आहे बरं का.
एक्सएम यूज करतो मी अच्छा. स्वतः सुद्धा. आणि सर ती जी विड्रॉल प्रोसेस आहे हम्म. त्याच्यामध्ये बँक अकाउंट फ्रीज होऊ नये मग त्यासाठी वॉलेट वगैरे काय तयार करतं याचं एक लेक्चर नक्की घ्या. बर, त्याचं एक स्पेशल लेक्चर असणारच आहे. ब्रोकर कसा यूज करायचा, ट्रेड कसं घ्यायचं, ह्याचं सगळी इन्फॉर्मेशन मी सांगणारच आहे तुम्हाला एका स्पेशल हा सेशनमध्ये शेवटच्या. सर याच्यामध्ये इंडियन ब्रोकर नाहीये का फॉरेक्स साठी? नाही, इंडियन नसतोय ब्रोकर, सगळे फॉरेनचे असतात. थँक्यू. ओके. रिअलमी 5 आहे. हां, हॅलो हॅलो. हॅलो सर. हां बोला. हॅलो, हॅलो. येतोय का आवाज? हॅलो. हॅलो. हां बोला की. सर आपण गोल्ड घेतला तर तो वारंवार आपल्या विरुद्ध दिशेने चालला जातो. आपण समजा बाय केलं तर ठेवला आपण व्यवस्थित करता काय म्हणता कळलं नाही, तुमचा आवाज येत नाही नीट. आपण काय म्हणतो की आपण जर समजा बाय केला तर तो आपल्या विरुद्ध दिशेने लगेच चालला जातो. बायला केलं लगेच ठेवला जातो. त्याच्यासाठी काय होतं? तुमचा आवाजच येत नाही, काय कळलं नाही मला काय बोलताय. हॅलो. 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 बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मला डायरेक्टली मेसेज करा तुमचा जे काय प्रॉब्लेम आहे. 95 19 17 20 मेसेज आहे, नंबर आहे माझा व्हॉट्सॲपला, तिथं मेसेज करून डाऊट विचारा. आता काय तुमचा आवाज येत नाही मला. ठीक आहे. ओके. ओके. कोण आहे? सोनाली पाटील, अनम्यूट केलंय तुम्हाला, बोला. बरं ठीक आहे, दुसरा घेऊ आपण. कोण? दादा ही फक्त म्हणजे गोल्ड मध्येच होत आहे का? युरो एसडी मध्ये त्यामध्ये बी वर्क होईल? आता ज्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये मी गोष्टी सांगितल्या ना, सगळ्या इंडियन मार्केट, क्रिप्टो मार्केट, फॉरेक्स मार्केट, त्यामध्ये गोल्ड असू द्या, युरो युएसडी असू द्या, जीबीपी युएसडी असू द्या, सगळ्या पेअरमध्ये वर्क करते. ठीक, थँक्यू. ओके. हे कुणाचं? ओप्पो CP H2 अनम्यूट केलंय तुम्हाला. हॅलो हॅलो. हॅलो हां बोला. हॅलो. हां बोला हा की. सर, ट्रेडिंग गोल्ड मध्ये ट्रेडिंग साठी टाइम म्हणजे सकाळचं टायमिंग योग्य का दुपारचं का संध्याकाळचं? ते तुमच्या तुमच्या ॲनालिसिसला मार्केट कधी रिस्पेक्ट देते त्याच्यावर आहे. मार्केट का 24 तास चालू असते, कधीही तुम्ही त्याच्यावर ट्रेड करू शकता. म्हणजे सर आपल्याला फुल टाइम स्क्रीन समोर बसावं लागणार? तसं नाही, तुमची स्ट्रॅटेजी कोणत्या वेळेस फॉर्म होते ती तुम्ही चेक करायला लागणार. आधी थोडे दिवस बसायला लागणार सुरुवातीला. तसं मॉर्निंगचं सेशन सगळ्यात बेस्ट असतो बरं का गोल्डमध्ये ट्रेड करण्यासाठी. ठीक आहे सर. हां. थँक्यू. प्रणव, अनम्यूट केलंय तुम्हाला. हे आज मी शिकवले ना, त्याच्या रिलेटेड डाऊट असेल तरच विचारा. हे जे बाकीच क्वेश्चन जास्त यायला लागलेत, हे क्वेश्चन पुढच्या जे लाईव्ह आहेत ना, पुढचे लाईव्ह, त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाणार आहेत. ब्रोकर वगैरे जे काय क्वेश्चन असू दे तुमचे, ते क्लिअर होऊन जाणार आहेत पुढच्या लाईव्हमध्ये.
या लाईव्हमध्ये काय आहे, ओप्पो CPCH अनम्यूट केलं ना तुम्हाला? ओप्पो कोणाचा फोन आहे? मी अनम्यूट केलं तुम्हाला. संकेत कोण आहे? त्यांना अनम्यूट केलंय मी. बरं ठीक आहे. बरं बोला. हॅलो. हॅलो. हां. तर ते आता जे तुम्ही शिकवलं ना, तर ते आपल्याला एखाद्या पीडीएफ टाइप मध्ये भेटेल का? म्हणजे भेटणार की असं PDF? टेलिग्राम वरती वगैरे, म्हणजे कसं ते सेव्ह केलं तर त्यावरती आपण प्रॅक्टिस करू शकतो ना नंतर. सगळ्या गोष्टी ज्या मी शिकवतोय ना त्याची सगळ्याची PDF तुम्हाला मिळणार आहे. पुढच्या लाईव्हमध्ये देईल मी एखाद्या वेळेस ते. ओके ओके ओके, चालेल, थँक्यू. ठीक आहे. तर बघा आता एवढं सफिशियंट आहे. खूप लोकांचे डाऊट घेतले. असं मग म्हणलं तर लय डाऊट येतच राहतील. त्याचं काय संपणारच नाहीत. परंतु ज्यांचे काय डाऊट असू द्या, आपला नंबर आहे 9579172016. व्हॉट्सॲपचा नंबर आहे 9579172016. व्हॉट्सॲपचा नंबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही करा सगळं मेसेज आणि विचारा. ठीक आहे. डाऊट वगैरे घ्यायचं असेल तर लिहा 9579172016. हा आपला नंबर आहे. इथं टाकू आम्ही चॅटमध्ये तुम्हाला. चॅटमध्ये मी नंबर टाकला आहे आपला. तिथून तुम्ही घ्या नंबर. मला डायरेक्टली व्हॉट्सॲपला मेसेज करा. सगळ्यांचे डाऊट तिथं सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे. आणि इथं आता सगळ्यांचे क्वेश्चन घेणं काही एवढं जमणार नाही, म्हणून सगळ्यांचे डाऊट वगैरे क्लिअर केले जातील व्हॉट्सॲपवर. डायरेक्टली मला मेसेज करा, होऊन जाईल सगळ्यांचे डाऊट क्लिअर. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच सफिशियंट आहे. पुढच्या लाईव्हमध्ये अजून स्ट्रॅटेजीज वगैरे येत राहतील. ॲडव्हान्स ऑपरेटरसारखं, इन्स्टिट्यूशनसारखं ट्रेड कसं करायचं ह्या गोष्टी शिकत राहणार आहे तुम्ही. त्याच्यामुळे ट्रेड करत राहा. त्याच्यानंतर लाईव्ह बघा पुढचे वगैरे सगळे इम्पॉर्टंट. बाय.